माझं नाव अमन आहे. आम्ही आत्यांच्या घरी पोचताच आत्यांनी आम्हाला पाहून सांगितलं की काय एवढं महत्त्वाचं काम होतं की इथे यावं लागलं. आत्यांनी माझ्या आणि माझ्या वडिलांच्या दिशेने द्वेषपूर्ण नजरेने पाहत विचारलं होतं. त्यांच्या शब्दांची थंडी त्या दिवसाच्या वातावरणापेक्षा कित्येक पटीने जास्त होती. मी त्यावेळी 10 वर्षांचा होतो आणि लहान मुलगा होतो. घाबरून मी माझ्या वडिलांच्या मागे उभा राहिलो होतो. तर माझ्या वडिलांच्या हातात साध्या कपड्यात गुंडाळलेली मिठाईची पेटी होती. माझ्या वडिलांच्या डोळ्यात मौन विनवणी होती. ते जाणून होते की आम्ही इथे एक असह्य भिंत ओलांडण्यासाठी आलो आहोत. ही भिंत होती अभिमान आणि गरिबीची. आम्ही कसंबसं त्यांच्या भव्य ड्रॉइंग रूममध्ये पाऊल टाकलं होतं. मी अमन आजही त्या संध्याकाळच्या अंधाराचं आणि आमच्या घरी असलेल्या पंख्याच्या आवाजाचं अनुभव घेऊ शकतो. जेव्हा माझा मोठा भाऊ महेश सलग अनेक दिवस निराशेने भिंतीकडे पाहत फिरत होता. आमच्या घराची एकमेव प्रकाश योजना विजेच्या तारांच्या कमतरतेमुळे मंदावली होती. माझ्या भावाच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या प्रकाशात आणि त्याच्या डोळ्यात मौन विनवणी दिसत होती. माझ्या चुलत बहीण नम्रतासाठी माझा भाऊ काही मोठं स्वप्न पाहत नव्हता. फक्त त्याला नम्रताची साथ हवी होती. पण ते स्वप्न आम्हाला नम्रताच्या भव्य जगातून बाहेर ढकलणारं होतं. आमच्या वडिलांची साधी कमाई होती, जी शहरातील एका छोट्या कार्यालयात क्लर्कची नोकरी करून मिळत होती. फार कष्टाने आमचं घर चालत होतं. पण माझ्या वडिलांच्या मनात महेशसाठी राजकुमारासारखी प्रीती होती. लग्नाची बोलणी होण्याच्या एका रात्री आधी मी महेशला आपले कपडे नीट करताना पाहिलं होतं. तो जुना शर्ट ज्यावर डाग होते त्याच्या दृष्टीने राजेशाही वस्त्रापेक्षा कमी नव्हता. त्याने मला सांगितलं होतं की अमन, माझ्यासाठी प्रार्थना कर, यातच माझा आनंद आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी आपल्या शेवटच्या बचतीतून एका स्वस्त दुकानातून मिठाई विकत घेतली आणि स्वच्छ कपड्यात गुंडाळली. ते वारंवार मला पाहत आणि स्वतःशी सांगत होते की वरचा देव भलं करे. आम्ही रिक्षा घेतली नाही कारण भाड्याचे पैसे मिठाईवर खर्च झाले होते. म्हणून आम्ही पायीच आत्यांच्या घराकडे निघालो होतो. प्रत्येक पावलासोबत माझ्या वडिलांचा आत्मविश्वास कमी होत होता आणि माझ्या मनात एक विचित्र भीती वाढत होती. जेव्हा आम्ही आत्यांच्या घरापाशी पोचलो तेव्हा लोखंडी मोठा दरवाजा एका नोकराने उघडला, ज्याने आम्हाला द्वेषपूर्ण नजरेने पाहिलं. तो आम्हाला ड्रॉइंग रूममध्ये न नेता लॉनजवळील एका छोट्या स्टोर रूमच्या दरवाजाजवळ ठेवलेल्या जुन्या खुर्च्यांकडे इशारा करून निघून गेला. आत्या, काका ड्रॉइंग रूमच्या मोठ्या काचेच्या खिडकीतून आम्हाला पाहत होते. आत्यांना येण्यात 15 ते 20 मिनिटं लागली. जेव्हा त्या आल्या तेव्हा त्यांनी आपल्या चेहऱ्यावर हसू न आणता आपले मौल्यवान कपडे सांभाळत सांगितलं, हो, काय काम होतं तुम्हाला? फार महत्त्वाचं काम होतं का की तुम्हाला इथे यावं लागलं? माझ्या वडिलांनी घाबरून मिठाईची पेटी टेबलवर ठेवली आणि सांगू लागले की ताई, मी आज नम्रतासाठी माझ्या मुलाचं म्हणजेच महेशचं नातं घेऊन आलो आहे. माझ्या वडिलांचा आवाज थरथरत होता. आत्यांनी मिठाईच्या बॉक्सवर एक नजर टाकली आणि हसू लागल्या. त्यांच्या हसण्यात एवढी कटुता होती की ती आजही माझ्या कानात घुमते. त्यांनी अभिमानाने सांगितलं की महेश, तो तुमचा बेरोजगार मुलगा जो साधी नोकरीही करू शकत नाही. त्यांनी पुढे सांगितलं की दादा, तुम्ही वेडे झालायत का? तुम्हाला लाज नाही वाटली हे नातं घेऊन येताना? आम्ही तर आमच्या मुलीसाठी सहाय्यक आयुक्त किंवा मोठ्या व्यापाराचं किंवा जमीन जुमल्या असणाऱ्याचं नातं पाहत आहोत. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या भिकाऱ्या मुलाची लायकी आहे की तो माझ्या मुलीच्या बरोबरीत उभा राहू शकेल? माहीत नाही तुम्ही काय विचार करून आमच्या बरोबरीत येण्याचे स्वप्न पाहत आहात. पण हे पहा की कुठे आम्ही आणि कुठे तुम्ही. आपल्या दोघांच्या जगात फरक आहे. त्या क्षणी काकांनी ड्रॉइंग रूममधून बाहेर येऊन आपले हात पुसत मिठाईची पेटी उचलून जमिनीवर अशी फेकली जणू काही कचरा आहे. त्यांनी रागाने सांगितलं की ही स्वस्त वस्तू उचला आणि इथून निघा. पुढे इथे येऊ नका. हे सर्व पाहून मी आणि बाबा थक्कच राहिलो. वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही तिथून दगडासारखे निघून आलो. आमची चांगलीच बेइज्जती झाली होती. माझ्या वडिलांच्या पावलात जीव राहिला नव्हता. ते असे चालत होते जणू काही अनोळखी ओझं वाहत आहे. माझे अश्रू पूर्णपणे मौन होते. ते माझ्या आत जळत होते. जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा महेशला सर्व सत्य कळलं होतं.
कारण शेजारच्या एका बाईने आम्हाला येताना पाहिलं होतं. महेशने एक शब्द न बोलता आपली खोली बंद करून घेतली. तो सर्व समजला होता की तिथे आमच्याबरोबर काय घडलं. त्या रात्री महेशच्या खोलीतून कोणताही आवाज आला नाही. ही शांतता फार धोकादायक होती. मध्यरात्री मला महेशच्या खोलीतून हलका आवाज आला, जणू काही वस्तू जमिनीवर पडण्याचा. मी घाबरून महेशच्या खोलीचा दरवाजा ठोकला, पण कोणतंही उत्तर आलं नाही. माझे वडीलही उठले आणि त्याने एका धक्क्याने जुना लाकडी दरवाजा तोडला. आत पाहिलं तर महेश जमिनीवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या हातात रिकामी पॅकेट होती. हे सर्व पाहून माझ्या आणि वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडील धावत महेशकडे गेले. त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांचं मन हे दृश्य पाहून पूर्णपणे तुटलं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आवाज काढू शकत नव्हते. फक्त जखमी पक्षासारखे फडफडत होते. आम्ही लगेच महेशला जवळच्या डिस्पेन्सरीत नेलं. डॉक्टरांनी त्याला वाचवलं, पण त्याची निराशा संपली नव्हती. जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा माझ्या वडिलांची अवस्था फार वाईट होती. ते हे सर्व सहन करू शकत नव्हते. शेवटी त्यांना फार दुःख मिळालं होतं. ते कोणाशी काही बोलत नव्हते. ते फक्त मौन राहिले. दुसऱ्या सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी मला एक जोरदार धडाक्याचा आवाज आला. मी धावत जाऊन पाहिलं तर माझे वडील आपल्या बिछाण्याजवळ जमिनीवर पडले होते. त्यांचे हात छातीवर होते आणि चेहरा निळा पडला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ते मला, माझ्या भावाला, महेशला आणि या सर्व दुःखांना सोडून नेहमीसाठी निघून गेले. माझ्या वडिलांचा मृत्यू आमच्या गरिबीवर शेवटचा आणि सर्वात मोठा हल्ला होता. महेश, जो आधीच पूर्णपणे तुटला होता, आता आणखी स्वतःला दोषी समजू लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर एका दिवसाने महेशने मला एक जुनी डायरी दिली, ज्यात नम्रतासाठी लिहिलेले त्याचे सर्व स्वप्न, भावना आणि काही कविता होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने माझी नजर चुकवत सांगितलं, अमन, तू आपली काळजी घे. मी जातो आहे. मी तेव्हाच परत येईन जेव्हा माझ्याकडे ते सर्व असेल जे नम्रताच्या कुटुंबासाठी लायकीचं ठरेल. महेशने मला शेवटचं पाहिलं नाही आणि तो शहराकडे निघाला. त्याने हेही विचार केला नाही की तो आपल्या भावाला एकटं सोडून जात आहे. मी कमी वयाचा अनाथ मुलगा या घराच्या तुटलेल्या स्वप्नांचा आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूचा भार खांद्यावर घेऊन पूर्णपणे एकटा राहिलो. माझं मन दगडासारखं झालं होतं आणि माझ्या आत एक आग पेटली होती, सुडाची आग, जी फक्त आत्यांच्या घराला आणि त्यांच्या अभिमानाला जाळून राख करू शकते. कारण माझ्या वडिलांचा मृत्यू आणि माझ्या भावाचं जाणं या सर्वांचं कारण आत्या आणि त्यांचा अभिमान होता. माझ्याकडे आता कोणी नव्हतं. फक्त एक डायरी होती आणि एक असामान्य ध्येय होतं. माझ्या वडिलांच्या मृत्यूला 3 दिवस झाले होते. आमचं छोटं घर ओसाड झालं होतं आणि सर्वत्र उदासीचा सावटा पसरला होता. त्याच दिवशी दुपारी आत्या आपल्या मोठ्या गाडीत बसून मौल्यवान कपडे घालून आणि पूर्ण प्रोटोकॉलसह आमच्या वस्तीत दाखल झाल्या. आत्यांचं लग्न एका श्रीमंत कुटुंबात झालं होतं. तेव्हापासून त्या फार अभिमानी झाल्या होत्या आणि आपल्या पुढे कोणाला काही समजत नव्हत्या. आत्यांबरोबर काकाही आले होते, ज्यांच्या हातात टिश्यू पेपरची पेटी होती, कारण त्यांना आमच्या या जुन्या वस्तीत दुर्गंध येत होता. वस्तीतील बायका त्यांच्या मोठ्या गाडीला आणि त्यांच्या महागड्या कपड्यांना आणि दागिन्यांना जलनशील नजरेने पाहत होत्या. आत्यांनी साधारणपणे आपल्या भावाच्या मृत्यूच्या नावाने दिखावा केला आणि आपल्या डोळ्यात खोटे अश्रू सजवले, जेणेकरून लोकांना वाटेल की या बाईला आपल्या भावाच्या या जगातून जाण्याचं फार दुःख आहे. पण त्या माझ्या वडिलांच्या मृत्यूला उपस्थितही नव्हत्या. आज जेव्हा 3 दिवसानंतर त्या आमच्या घरी येत होत्या, तेव्हा असा अभिनय करत होत्या जणू खरंच त्यांना माझ्या वडिलांवर फार प्रेम होतं. तर खरं कारण हे होतं की त्यांनी माझ्या वडिलांचं मन फार दुखावलं होतं. त्या थोड्या वेळ रडण्याचा अभिनय करत राहिल्या आणि मग खऱ्या मुद्द्यावर आल्या. मी शांतपणे एका बाजूला उभा होतो. त्यांनी सांगितलं की हा बिचारा अमन आता इथे एकटा राहिला. हा इथे एकटा राहून काय करेल? मी आपल्या पुतण्याला माझ्या बरोबर घेऊन जाईल. हा माझ्या मृत भावाची निशाणी आहे. हा इथे भुकेने मरेल, याची काळजी घेणारं कोणी नाही, म्हणून हा आवारा गर्दी सुरू करेल. मी याला माझ्या बरोबर घेऊन जाईल आणि याचं संगोपन करेन.
हा माझ्या भावाची निशाणी आहे. मी याला अनाथासारखं रस्त्यावर सोडू शकत नाही. आत्यांच्या शब्दात उपकाराचं विष घातलेलं होतं. ते मला आतपर्यंत जखमी करून गेले. मी जाणत होतो की ही सहानुभूती नाही तर एक मोफत नोकर मिळवण्याची युक्ती आहे. माझ्याकडे पर्याय नव्हता. यासाठी नाही की मला त्यांच्या घरात आश्रय हवा होता, तर यासाठी की माझा सूड त्यांच्याच घरात जाऊन त्यांच्या घराच्या भिंतींपासून सुरू होऊ शकतो. माझ्यासाठी तर आणखी सोपं झालं होतं. त्या स्वतः मला आपल्या घरात घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या. आत्या मला आपल्याबरोबर घेऊन गेल्या. त्यांच्या घराचा दरवाजा माझ्या घरापेक्षा कित्येक पटीने मोठा आणि भव्य होता. घरात प्रवेश करताच मला लगेच स्वयंपाकघराजवळ नोकरांच्या खोलीत नेल्या गेलं. आत्यांच्या भव्य घराची ती नोकरांची खोली जिथे मला ढकलल्या गेलं होतं. ही माझ्यासाठी फक्त खोली नव्हती तर कैदेचा एक शांत महल होता. आणि मग अनेक वर्ष अशीच गेली. मी आपल्या जुन्या चारपाईवर बसून आपल्या हातावर लागलेल्या गरम चहाच्या कपाच्या डागाकडे पाहिलं होतं, जो माझ्यासाठी माझ्या अपमानाचा शेवटचा डाग होता. त्या खोलीत मी आपली ओळख आणि भूतकाळ दफन केला होता. माझं नाव आता अमन नव्हतं तर फक्त कामाचा मुलगा होतो. दिवसभराच्या कष्टाच्या मेहनतीनंतर जेव्हा मी रात्री थकून पडतो तेव्हा छतातून टपकणाऱ्या पाण्याचा आवाज मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या क्षणांची आणि भाऊ महेशच्या निराशेची आठवण करून देत होता. मी तेच ठरवलं होतं की मी त्यांची गरिबी आणि आपला अपमान आपली शक्ती बनवेन. माझं शरीर भले आत्यांचा नोकर असेल पण माझी आत्मा आणि मेंदू फक्त एकाच मिशनवर होते, सूड. माझा बिछाणा माझी जेल होती आणि माझी पुस्तकं त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग होता. प्रत्येक रात्री मी या खोलीच्या दुर्गंधी आणि अंधाराला आपली हिंमत बनवत होतो. आत्यांचा हा पहिला आदेश होता. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत सांगितलं, अमन, तुला इथे आमच्या घराच्या इतर नोकरांबरोबर राहावं लागेल. तुझं काम उद्यापासून सुरू होईल. सकाळचा नाश्ता 6 वाजता तयार असला पाहिजे. आता माझं आयुष्य आत्यांच्या आदेशांवरच चालत होतं. माझ्या पुढच्या आयुष्याची वाटचाल आता माझ्या मोठ्या भावाच्या प्रेमापासून आणि वडिलांच्या आशीर्वाद व शिक्षणाच्या स्वप्नांपासून बाहेर पडून सफाई आणि आदेशांच्या जगात प्रवेश करून बसली होती. नम्रता ही माझी चुलत बहीण होती, आत्यांची मोठी मुलगी, जिच्यासाठी माझ्या भावाने महेशने आपला जीव देण्याचा प्रयत्न केला होता, कारण तो तिच्यावर प्रेम करत होता आणि तिला आपल्या आयुष्यात सामील करून घेण्याची त्याची इच्छा होती. ती माझ्याकडे पाहतही नव्हती. तिचं लक्ष फक्त तिच्या मोबाईलवर आणि तिच्या नव्या नात्यावर होतं. पण तिच्या धाकट्या बहिणीची रियाची वागणूक पूर्णपणे वेगळी होती. ती माझ्या उपस्थितीला आपला हक्क समजत होती. ती नेहमी मला कसल्या ना कसल्या कारणाने बोलावत असे आणि माझा अपमान करत असे. एके दिवशी रियाने मला एक नवं काम दिलं होतं. तिने सांगितलं की अमन, हे माझे महागडे पांढरे शूज आहेत, यांना पॉलिश करून दे. पण लक्षात ठेव की यांच्यावर एकही डाग पडू नये, नाहीतर तुझी खैर नाही. मी मेहनतीने शूज पॉलिश करत होतो की तेव्हाच रिया खोलीत आली आणि सांगू लागली की ओहो, तू किती आळशी आहेस, अजूनही तुने शूज पॉलिश केले नाहीत. चल, मी माझ्या खोलीत जात आहे, माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन ये लगेच. तिच्या आदेशावर मी धावत स्वयंपाकघरात गेलो होतो. चहा बनवून आणला होता. चहा आणताना माझे हात हलके थरथरत होते आणि चहाचा गरम कप माझ्या हातातून सुटून रियाच्या नव्या कार्पेटवर पडला होता. रिया किंचाळली होती. तिचा आवाज पूर्ण घरात घुमला होता. ती रागाने ओरडत म्हणाली की तू गलिच्छ गरीब, तुला एकही काम नीट येत नाही. ती माझ्या जवळ आली. तिने चहाचा कप उचलला आणि त्याची तळ माझ्या हातावर एवढ्या जोरात मारली की माझा हात भाजला आणि तिने सांगितले की हीच तुझी शिक्षा आहे. तुझ्यासारख्या गलिच्छ किड्याला फक्त हीच भाषा समजते. ती मला वेदनेत पाहून हसू लागली. तिच्या हसण्यात सैतान लपलेला होता. माझ्या हातावर गरम कपाचा निशाण पडला होता, जी माझ्यासाठी आता एक जखम नव्हती तर माझ्या सुडाची मोहर बनली होती. त्या दिवशी संध्याकाळी मी बाहेर जाऊन एका पुस्तकांच्या दुकानातून जुनी UPSCची पुस्तकं विकत घेतली. मला कळलं होतं की नम्रताचं लग्न ठरलं आहे आणि माझ्या भावाचा महेशचा सूड तिच्यापासून घेता येणार नाही. ती आपल्या सासरी जाणार होती. आता माझं लक्ष रिया होती, जी आपल्या अभिमानात आणि संपत्तीच्या नशेत बुडालेली होती, जी गरिबांपासून द्वेष करत होती.
माझ्या मनाने ठाम निर्णय घेतला होता की मी एक दिवस सहाय्यक आयुक्त नक्की होईन आणि तिचा अभिमान तोडून तिच्याशी लग्न करून सूड घेईन. मी माझ्या आयुष्याचं नवं ध्येय ठरवलं होतं. माझ्यासाठी माझे शिक्षण पूर्ण करणं एक कठीण काम होतं. दिवसभराच्या कष्टाच्या मेहनतीनंतर माझं शरीर थकव्याने चूर होऊन जात असे. नोकरांच्या खोलीत प्रकाशही नव्हता, म्हणून मी एक अनोखा मार्ग काढला होता. रात्री 2 वाजता जेव्हा घरातील सर्व नोकर झोपत असत आणि विजेची मुख्य बटन बंद होत असे, तेव्हा मी शांतपणे माझ्या खोलीच्या बाथरूममध्ये जात असे, जिथे एक छोटी मंद प्रकाशाची बल्ब होती, जी कदाचित नेहमी जळत असे. मी बाथरूमच्या फ्लॅश टँकरवर माझी पुस्तकं ठेवत असे आणि उभं राहून अभ्यास करत असे. येथूनच माझ्या सहाय्यक आयुक्त होण्याची सुरुवात झाली होती. मी आधीच निर्णय घेतला होता की मी कधीही कोणाकडे तक्रार करणार नाही, कधीही कोणासमोर अश्रू ढाळणार नाही आणि माझं रहस्य कोणाला सांगणार नाही. कारण माझ्या वडिलांचा अपमान आणि भावाची निराशा याचा सूड फक्त शक्तीने घेता येईल आणि ती शक्ती माझ्यासाठी माझं शिक्षण होती. मी इथे राहत असताना चोरून अभ्यास केला होता. मी माझ्या भावाने दिलेली डायरी आपल्याकडे ठेवली होती. त्याच्या भावना आणि कविता माझ्यासाठी इंधनाचं काम करत होत्या. ही माझी शांतता बंडखोरी होती, एक अनाथ नोकराची. आत्यांच्या भव्य महालाविरुद्ध बाथरूमची मंद प्रकाश माझा एकमेव आधार बनली होती. माझे शिक्षण एक पूर्णपणे गुप्त मिशन होते, एक अशी बंडखोरी जी शांतपणे आत्यांच्या महालाच्या पायात वाढत होती. जर आत्यांना किंवा रियाला कळलं असतं की ज्या नोकराकडून ते सगळं काम करून घेतात तो रात्री आपलं शिक्षण पूर्ण करतो, तर त्यांनी माझी पुस्तकं जाळून राख करून टाकली असती. मी एका जुन्या गंजलेल्या पेटीत माझी सर्व जुनी पुस्तकं आणि नोट्स लपवून ठेवली होती. ही पेटी नोकरांच्या खोलीत पडलेली असायची आणि कोणी तिला हात लावत नव्हतं. याच पेटीत माझ्या भावाने दिलेली डायरी ही सुखरूप ठेवली होती. पण आता मी माझी एक नवीन डायरी बनवली होती, ज्यात मी माझ्या सहाय्यक आयुक्त होण्याच्या योजना आणि माझ्या वैयक्तिक गोष्टी कोड शब्दात लिहित असे. काका, जे स्वतःला घराचे मालक समजत होते, सत्यता ही होती की त्यांच्या स्वतःच्या घरातही त्यांची काही किंमत नव्हती. ते आत्यांच्या पायातल्या बुटासारखे होते. ते मला नेहमी अशी कामं करायला सांगत असत जी नोकरांची जबाबदारी नसतात. त्यांचा विचार होता की मी मेहनती आहे. एके रात्री काकांनी मला रात्री 1 वाजता जागं केलं होतं आणि सांगितलं होतं की गाडीची हेडलाईट बंद झाली आहे. जा अमन, त्या रस्त्यावरच्या मॅकॅनिककडे जाऊन माझी गाडी दुरुस्त करून आण, नाहीतर सकाळी कार्यालयात उशीर होईल. मी थंडीत थरथरत ती कामं केली होती. आत्यांनी मला फक्त अर्धा कप चहा दिला होता आणि सांगितलं होतं की शाब्बास, तू माझ्या मोठ्या मुलासारखा आहेस जो प्रत्येक काम सांभाळतो. त्यांचं हे ढोंग माझ्या आतल्या द्वेषाला आणखी वाढवत होतं. असेच एक कठोर दिवसानंतर रात्री बाथरूमच्या मंद प्रकाशात अभ्यास करताना माझ्या डोळ्यांसमोर अंधारी पसरली होती. मी अनेक दिवसांपासून नीट जेवणही घेतलं नव्हतं. आत्यांनी मला 2 वेळची भाकरी दिली होती, पण त्याने माझ्या दिवसभराच्या मेहनतीची पूर्तता होत नव्हती. माझ्या शरीराने उत्तर दिलं होतं आणि मी बेशुद्ध होऊन तिथे जमिनीवर पडलो होतो. बाथरूममध्ये पाणी टपकण्याचा आवाज मोठा झाला होता आणि कदाचित याच कारणाने खोलीतील एका म्हाताऱ्या नोकराने येऊन दरवाजा ठोकला होता. जेव्हा त्याला उत्तर मिळालं नव्हतं तेव्हा त्याने दरवाजा तोडला आणि मला या अवस्थेत पाहून शुद्धीत आणलं होतं. आत्यांनी हे ऐकून विचार केला की हा नाटक करतो आहे. आत्यांनी मला नाटक करणारा समजलं होतं. त्या सांगू लागल्या की हा नेहमी थकलेला असतो, कामचोर आहे. याला 2 दिवस फक्त पाण्यावर ठेवा, जेणेकरून याची अक्कल ठिकाणावर येईल. जरी माझी काही चूक नव्हती, पण या अपघाताने माझ्या ध्येयाला आणखी ठाम केलं होतं. मी निर्णय घेतला होता की मला फक्त यशस्वी होणं नाही, तर माझ्या यशाचं रहस्य शेवटच्या वेळेपर्यंत लपवणं आहे, जेणेकरून त्यांचं आश्चर्य आणि अपमान विश्वासात बदले. मला अभ्यासासाठी ट्युशन किंवा कोणत्याही शिक्षकाची गरज नव्हती. मी माझ्या महाविद्यालयातील एका मित्राला, समीरला शोधलं होतं. समीर आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता, पण बुद्धिमान होता. मी त्याला पूर्ण परिस्थिती सांगितली होती आणि त्याला राजी केलं होतं की तो मला मध्यरात्री शहरातील एका जुन्या पूलखाली भेटेल आणि मला UPSCसाठी मदत करेल. त्या बदल्यात मी त्याला भांडी धुण्याच्या नोकरीच्या पैशातून काही पैसे देईन. मी त्याला सांगितलं होतं की पहा समीर,
जर माझ्या घरच्यांना कळलं तर माझ्यासोबत तुझं आयुष्यही खराब होईल. तू शपथ घे की तू कोणाला काही सांगणार नाहीस. मी त्याला कठोरपणे सांगितलं होतं की तो कधीही माझ्या घराकडे येणार नाही आणि कोणाला माझ्या अभ्यासाबद्दल सांगणार नाही. समीरने माझी मदत स्वीकारली होती. मी माझ्या अभ्यासासाठी शुल्क जमा करण्यासाठी रात्री वस्तीतील एका हॉटेलमध्ये लपून भांडी धुण्याचं काम सुरू केलं होतं. हॉटेलचा मालक एक दयाळू म्हातारा माणूस होता. तो मला रात्री 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत काम करण्याची परवानगी देत असे. मी आत्यांच्या घरातील नोकरांच्या खोलीत सर्वांना सांगून झोपत असे की मी आजारी आहे, मी लवकर झोपतो आहे आणि मग शांतपणे मागच्या दरवाजाने निघून जात असे. ही फसवणूक माझ्यासाठी फक्त मजबुरी नव्हती तर एक नवीन चाल होती, जेणेकरून माझं स्वप्न खरं होईल. प्रत्येक धुतलेल्या भांड्यात मला माझ्या वडिलांचा अपमान आणि रियाचा अभिमान आठवत असे, जो माझ्या आतल्या आगीला आणखी भडकवत असे. माझ्या आत एक ज्वालामुखी भरलेला होता, जो आत शिजत होता, ज्याचा स्फोट फक्त UPSCच्या यशाच्या रूपात होणार होता. माझ्या गुप्त शिक्षणाचं मिशन आता आपल्या उंचीवर होतं आणि UPSC परीक्षेची तारीख डोक्यावर आली होती. माझ्या खांद्यावर रात्रीच्या जागरणाचा थकवा आणि दिवसभराच्या कामाचा भार होता. पण माझा सूड माझी सर्वात मोठी आणि पहिली जबाबदारी होती. आता मला लगेच परीक्षेचे फॉर्म भरायचे होते आणि त्याची मोठी शुल्क जमा करायची होती. मी जाणत होतो की माझ्याकडे जमा केलेली रक्कम फार कमी आहे, जी मी भांडी धुवून जमा केली होती. मेंदूच्या जोरात आणि अत्यंत मेहनतीनंतर मी मोठी हिंमत केली आणि दुसऱ्या दिवशी आत्यांशी बोलण्याचं ठरवलं. सकाळी जेव्हा आत्या आपल्या बागेत बसून चहा पित होत्या तेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो आणि घाबरत विचारलं की आत्या, मला एका महत्त्वाच्या कामासाठी काही पैशांची गरज आहे. आत्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू मी काही घाणेरडा गुन्हा केला आहे. त्या आपल्या खुर्चीतून उभ्या झाल्या आणि तिखट शब्दात म्हणाल्या की पैशांची? तू स्वतःला काय समजतो समन? हे काही गरीबखाना आहे का जिथे तुला पैसे वाटले जातील? त्या माझ्या जवळ आल्या आणि माझ्यावर एक भयानक आरोप लावला. सांगू लागल्या की मला वाटतं तू माझ्या घरातून काही पैसे चोरले आहेस आणि आता हे बहाणे करतो आहेस. तुझ्यासारखे गरीब लोक चोरच असतात. हे ऐकून माझ्या डोळ्यात फक्त रक्त उतरलं होतं, पण मी स्वतःला सांभाळलं. आत्यांनी बिनधास्त मला तिथेच लॉनमध्ये उभं करून माझ्या कपड्यांची झडती घेतली. त्यांनी माझ्या खिशातून 1-1 रुपया काढला, जो मी मोठ्या मेहनतीने वाचवला होता. हा खोटा आरोप आणि माझ्या अपमानाची झडती माझ्यासाठी एक मोठं वळण ठरली. त्यांची ही कृती मला माझ्या वडिलांचा अपमान आठवत होती आणि काका तिथे उपस्थित माझ्या या अपमानावर हसत होते. आत्यांनी झडती घेतल्यानंतर टोमणे देऊन सांगितलं की हीच तुझी लायकी आहे, जा आणि पुढे कधी पैसे मागू नकोस. मी तुटलो होतो पण निराश नव्हतो. परत येऊन मी माझ्या वडिलांची जुनी पेटी उघडली, जी अजूनही खोलीच्या एका कोपऱ्यात पडलेली होती. तिथे एका छोट्या कपड्याच्या तुकड्यात गुंडाळलेली सोन्याची अंगठी होती. मला आठवलं की माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की ही तुझ्या आईची शेवटची निशाणी आहे आणि फक्त फार गरजेच्या वेळी तू याचा वापर कर. मी फार दुःख आणि भारी मनाने ही अंगठी उचलली. मी तिला काही मिनिट पाहत राहिलो. हे फक्त सोन्याची अंगठी नव्हती, तर ही माझ्या वडिलांची शेवटची आठवण होती, ज्यावर माझ्या गरिबीची मोहर होती. ही विकणं माझ्या सामर्थ्याबाहेर होतं, पण माझ्या डोक्यात रियाचा हसता चेहरा आणि UPSC परीक्षेची शेवटची तारीख घुमत होती. ही अंगठी माझ्या आईची निशाणी आहे आणि UPSCचं यश माझ्या वडिलांच्या मानाची निशाणी आहे, जे जास्त महत्त्वाचं आहे. मी स्वतःला समजावलं होतं. मी खोलीतून चोरून बाहेर पडून शहराच्या जुन्या भागात एका जुन्या सोनाराच्या दुकानाला शोधलं होतं, जेणेकरून कोणी मला ओळखू नये. मी लगेच अंगठी दाखवली आणि सोनाराने किंमत फार कमी सांगितली, पण माझ्याकडे वाद घालण्याचा वेळ नव्हता. माझ्या डोळ्यात तेव्हाही ओलावा होता जेव्हा मी ती अंगठी त्यांच्याकडे दिली. जितके पैसे मिळाले ते परीक्षेची शुल्क जमा करण्यासाठी पुरेसे होते. मी फॉर्म भरला आणि शुल्क जमा केलं. हे बलिदान माझ्या ध्येयाला आणखी ठाम करत होतं. आता माझ्याकडे माघार घेण्याचा मार्ग नव्हता. ही अंगठी विकणं सुडाच्या प्रवासात माझ्या कुटुंबाकडून शेवटचा आधार होता. माझी प्रत्येक परीक्षा माझ्या कुटुंबाची शेवटची आशा होती. परीक्षेच्या दिवशी माझी पूर्ण रात्र भीती आणि उत्साहात गेली होती.
मी आत्यांना खोटं सांगितलं होतं की मला काकांनी दुसऱ्या शहरातील बाजारात काही महत्त्वाच्या कामासाठी पाठवलं आहे. आत्यांनी शंका घेतली होती, पण मी सांगितलं होतं की काम सकाळीच होईल. मी माझ्या मित्र समीरच्या मदतीने परीक्षा देण्यासाठी शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यातील केंद्रापर्यंत पोचलो होतो. समीरने माझ्यासाठी एक स्वच्छ ड्रेसची व्यवस्था केली होती, जेणेकरून मी नोकरासारखा दिसू नये. परीक्षा हॉलमध्ये बसून मी एका क्षणासाठी डोळे मिटले होते आणि माझ्या वडिलांचा अपमान, भावाची निराशा आणि रियाचा अभिमान आठवला होता. हे सर्व माझ्यासाठी शक्ती बनले होते. मी जाणत होतो की ही परीक्षा फक्त नोकरीसाठी नाही तर सुडासाठी आहे. माझा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या उत्साहाने पुढे होता. मला प्रत्येक किमतीला यशस्वी व्हायचं होतं, जेणेकरून मी त्यांच्या घराचा खरा मालक होईन आणि रियाचा अभिमान तोडेन. मी हेही विचार करून ठेवलं होतं की यशानंतरही मी लगेच माझा खरा दर्जा जाहीर करणार नाही. मी आयुक्त झाल्यानंतरही हे नाटक करेन की मी काही साधा सरकारी नोकर झालो आहे, जेणेकरून माझा खरा वार जेव्हा होईल, जेव्हा मी रियाला भेटण्यासाठी सहाय्यक आयुक्त म्हणून येईन, तेव्हा जास्त चांगला अपमान होईल. माझ्या डोक्यात एक योजना चालू होती, जी माझ्या आणि आत्यांच्या घरात अशी भिंत उभी करेल जी कोणी पाडू शकणार नाही. परीक्षेनंतरचा वेळ माझ्यासाठी नरकापेक्षा कमी नव्हता. एकीकडे थकवणारं आयुष्य होतं, तर दुसरीकडे मनात आपल्या नशिबाचा निर्णय येण्याची अतिशय प्रतीक्षा होती. मी दिवसभर आत्यांच्या घरात भांडी धुत होतो, लॉनची सफाई करत होतो आणि ड्रॉइंग रूममध्ये झाडू लावत होतो. पण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता की काय मी एवढी मोठी किंमत देऊन माझ्या वडिलांची शेवटची निशाणी ती अंगठी विकून यश मिळवलंय का? प्रत्येक तास मला एका शतकासारखा वाटत होता. मी निर्णय घेतला होता की निकालापूर्वी कोणताही नवीन धोका घेणार नाही. जरी मी माझ्या रात्रीचा अभ्यास आणि हॉटेलमध्ये भांडी धुण्याचं काम काही काळासाठी थांबवलं होतं. या काळात आत्यांच्या आनंदात अनेक पटीने वाढ झाली होती. नम्रताचं लग्न तर लवकरच एका व्यापाऱ्याच्या मुलाशी होणार होतं आणि आत्यांचं सर्व लक्ष रियावर होतं. त्याने वृत्तपत्रात लग्नाच्या जाहिराती देणं सुरू केलं होतं, ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की फक्त मोठे सरकारी अधिकारी किंवा मोठे व्यापारी आमच्याशी संपर्क करा, जे अत्यंत श्रीमंत असतील आणि ज्यांचा व्यवसाय पूर्ण शहरात पसरलेला असेल. आता दिवस रात्र अशाच दर्जाचे स्वप्न विणत होत्या. एके दुपारी मी ड्रॉइंग रूमची सफाई करत होतो आणि रिया तिथे बसून महत्त्वाच्या फॅशन मॅगझिन पाहत होती. तिने एक पृष्ठ उघडलं, ज्यावर महागडे डिझायनर कपडे आणि घड्याळ होती. ती सांगू लागली की अमन, हे पहा, हे असते आयुष्य. तुझ्यासारखे नोकर कधीही हे ब्रँडेड घालू शकत नाही. तुमच्या जगात फक्त कचरा आणि जुने कपडे असतात. तिने सांगितलं की माझा नवरा जो एक आयुक्त असेल तो मला हे सर्व आणून देईल. तेव्हा तुला कळेल की श्रीमंत आणि गरिबीत काय फरक असतो. मी शांतपणे डोकं हलवलं होतं, जणू मी तिचं बोलणं ऐकलंच नाही. पण माझ्या आत सुडाची आग भडकली होती. मी मनात हसून विचार केला की रिया, मीच तुझा आयुक्त होणार आहे, पण तुला हे सर्व देण्यासाठी नाही, तर तुझा अभिमान काढून घेण्यासाठी. मी माझी सफाई चालू ठेवली होती आणि हा दिखावा करत राहिलो की तिचे शब्द मला अर्थहीन आहेत. दुसऱ्या संध्याकाळी जेव्हा मी बागेत झाडांना पाणी घालत होतो, तेव्हा माझ्या मित्र समीरने मला फोन केला. त्याचा आवाज अतिशय उत्साहात होता. त्याने सांगितलं की अमन, तू तर कमालच करून टाकलेस. तुझं नशीब बदललं आहे, निकाल आला आहे आणि तू टॉप केलायस. तू सहाय्यक आयुक्त झालायस. ही बातमी ऐकून माझ्या हातातून पाण्याचा पाईप सुटला होता. माझ्या हृदयाची धडकन वेगवान झाली होती आणि मी जवळपास ओरडणारच होतो की पण मी लगेच स्वतःला सांभाळलं. मी त्वरित डोकं लावलं आणि समीरला कठोरपणे सांगितलं की ऐक समीर, लगेच कॉल बंद कर आणि सावध, ही बातमी कोणाला कळू नये, विशेषतः माझ्या घरच्यांना. जर तू हे रहस्य उघड केलंस तर माझी पूर्ण योजना खराब होईल. समीर जो माझ्या परिस्थितीशी चांगल्या प्रकारे परिचित होता, मला वचन देऊन शांत झाला. मी फोन कट केला आणि माझ्या यशाचं रहस्य माझ्या मनाच्या खोलवर लपवून ठेवलं. मी माझ्या डोक्यात एक नवं नाटक तयार केलं, आयुक्ताचं थळ पाठवण्याचं नाटक. मी निर्णय घेतला की मी घरच्यांना काही बातमी देणार नाही, अगदी माझ्या पोस्टिंगची ही बातमी देणार नाही. मी विचार केला की मी एक शक्तिशाली
आणि उच्च पदाचा वापर करेन, जेणेकरून आत्या स्वतः माझ्याकडे ओढली जाईल आणि रियाला माझ्या समोर सादर करेल. माझं ध्येय स्पष्ट होतं. नोकराच्या कपड्यात घराची साफसफाई करून सहाय्यक आयुक्ताच्या प्रोटोकॉलसह त्याच घरात प्रवेश करणं. माझ्या सहाय्यक आयुक्त होण्याची मोठी बातमी माझ्या आत एक रहस्य बनून शिजत होती. पण मी जाणत होतो की ही जास्त काळ गुप्त राहू शकत नाही. सर्व कागदपत्र आणि ट्रेनिंगसाठी मला लगेच एका आठवड्यात आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात जायचं होतं. मी माझी कागदपत्र पूर्ण केली होती आणि मग एक चाल चालली. मी आत्यांना माझ्या जुन्या मोबाईल नंबरवरून फोन केला आणि एक साधी गोष्ट सांगितली की आत्या, मला एका छोट्या खाजगी कंपनीत हिसाबाचं काम मिळालं आहे. तिथे पगारही साधा आहे. मला शहराबाहेर राहावं लागेल. आत्यांचा प्रतिसाद अगदी असाच होता जसा मला अपेक्षित होता आणि रिया आनंदी झाली की घरातून एका नोकराचा भार कमी झाला. आत्यांनी माझं बोलणं ऐकून हसत सांगितलं की चालेल, कसल्या ना कसल्या कामाचा तरी तू झालास. भले क्लर्कची नोकरी का असेना आणि आम्हाला जास्तीत जास्त पैसे पाठवत राहा. त्यांनी माझ्या ट्रेनिंग आणि करिअरबद्दल काही रुची दाखवली नाही. फक्त यावर विश्वास ठेवला की मी आता त्यांच्या डोळ्यांसमोर राहणार नाही. ही माझ्यासाठी उत्तम संधी होती. मी माझ्या कपड्यांची एक छोटी बॅग घेतली आणि त्याच रात्री शांतपणे घरातून निघून गेलो. नव्या शहरात ट्रेनिंग सुरू केल्यानंतर मी माझ्या सूटच्या योजनेवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. सर्वप्रथम मी एका मोठ्या आणि प्रसिद्ध वकिलाशी भेट घेतली, जो शहरातील मोठ्या कुटुंबाशी संबंधित होता. मी त्यांना माझी पूर्ण परिस्थिती सांगितली, पण हे स्पष्ट केलं की मी माझ्या एका मित्राच्या वतीने त्यांच्याकडून मदत मागत आहे, जो एक सहाय्यक आयुक्त आहे. मी वकिलाला कठोरपणे सांगितलं की तो माझं खरं नाव आणि दर्जा उघड करू नये, तर फक्त माझ्या दिलेल्या बनावट कुटुंबाच्या योजनेचा वापर करावा. मी वकिलाला एक रहस्य दिलं. त्याने स्वतःला एका श्रीमंत आणि मोठ्या कुटुंबाच्या वकिलासारखं सादर करावं, जो माझ्या दिलेल्या बनावट कुटुंबाच्या मुलासाठी रियाचं स्थळ आत्यांच्या घरात घेऊन जाईल. वकील अर्शद, जे फार हुशार माणूस होते आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने त्यांनी आत्यांच्या घरात जाऊन बोलणी सुरू केली आणि आत्यांचा लालच अतिशय उंचीवर पोहोचला. वकिलाने बनावट मुलाच्या दर्जाच्या स्तुतीत जमीन आकाश एक केलं आणि त्यांना सांगितलं की सहाय्यक आयुक्त साहेबांचा पगार आणि त्यांचा प्रोटोकॉल त्यांची शान आणि वैभवपूर्ण आयुष्य आहे. असं नातं मिळणं तर नशीबवानांचंच काम आहे. आत्यांचा लालच जागृत झाला आणि त्यांनी दर्जा आणि प्रोटोकॉलची स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि लगेच नातं स्वीकारलं. त्यांनी घाईत सांगितलं की वकील साहेब, आम्हाला हे नातं 100% मान्य आहे. तुम्ही फक्त आयुक्त साहेबांशी भेटीची तारीख निश्चित करा. त्यांनी माझ्याबद्दल एकदाही विचार केला नाही की त्यांच्या स्वतःच्या पुतण्याने हाच दर्जा गाठला आहे. आत्यांनी भेटीसाठी पुढच्या आठवड्यात मंगळवारची तारीख ठरवली. ही तारीख माझ्या सोडासाठी उत्तम होती. या दरम्यान मी माझा पूर्ण प्रोटोकॉल आणि गाड्यांची गुप्त तयारी केली. मी माझ्या गार्ड्सच्या कमांडरला बोलावून माझ्या गुप्त मिशनबद्दल सांगितलं की मी इच्छितो की जेव्हा मी त्या घरात प्रवेश करेन तेव्हा माझ्या वागण्याने त्यांच्या मनात धडकी भरावी, काही कमी राहू नये. मी विचार केला की माझ्या येण्याची योजना अशी असेल की दूर दूरपर्यंत माझ्या शान आणि वैभवाची चर्चा होईल. मी जाणीवपूर्वक त्या दिवशी सुट्टी घेतली. माझं ध्येय होतं की माझं येणं एवढं भयानक असेल की आत्यांना विचार करण्याची ही संधी मिळू नये. आता वेळ जवळ आली होती की मी नोकरातून मालक बनून त्या घरात प्रवेश करेन. आजचा दिवस आत्यांच्या कुटुंबासाठी उत्सवापेक्षा कमी नव्हता. रियाचं लग्न एका सहाय्यक आयुक्ताशी ठरत होतं आणि त्यांचा विचार होता की त्यांची हैसियत नेहमीसाठी बदलणार. मी माझ्या साध्या कंपनीतून सुट्टी घेतली होती, जो मी आत्यांना बनावट बहाणा सांगितला होता. पण खरे तर मी माझ्या जाण्याच्या तयारीसाठी सुट्टी घेतली होती. सकाळी लवकर आत्यांनी मला फोन करून आदेश दिला की अमन, तुझ्या कंपनीची सुट्टी आहे, म्हणून तू लगेच घरी ये. आमच्याकडे आयुक्त साहेब येत आहेत आणि घराची पूर्ण सफाई तुझ्याच हातांची असली पाहिजे. मी नाही इच्छित की काही डाग किंवा धूळ असावी. हा त्यांच्या वतीने शेवटचा अपमान होता, जो मी हसून स्वीकारला. मी नोकराच्या जुन्या कपड्यात होतो. पुन्हा त्याच घरात प्रवेश केला जिथे माझ्या वडिलांचा अपमान झाला होता. आत्यांनी मला पाहताच मला एक लांबलचक यादी सांगितली आणि सांगितलं की काम संपवून लगेच ड्रॉइंग रूमचं फर्निचर पॉलिश कर.
लॉनमधील अतिरिक्त पानं काढ. सर्वप्रथम मी ड्रॉइंग रूममध्ये सफाई करत होतो, जिथे रिया आपल्या खोली बाहेर होती. ती एक महागडा ड्रेस घालून राजकुमारी बनली होती. तिच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. तिने मला पाहिलं आणि तोंड वाकडं करून सांगितलं की अमन, माझ्या शूजवर आजकाल फार धूळ साचते. लगेच माझ्या खोलीत ये आणि माझे सर्व शूज चमकव. आणि लक्षात ठेव, मी आज फार महत्त्वाच्या लोकांना भेटणार आहे. मी शांतपणे तिच्या मागे तिच्या भव्य खोलीत गेलो. खोलीत परफ्यूमचा सुगंध पसरला होता. नम्रता बेडवर पडली होती आणि तिने आपले नवे शूज माझ्यासमोर फेकले आणि सांगितलं की यांना लगेच पॉलिश कर. मग माझा अपमान करू लागली की तू नोकराचं आयुष्य जगत जगतच मरशील. अमन, तुझं नशीब येथच संपेल आणि माझा नशिबाचा तारा आज चमकणार आहे. तिचं हे बोलणं माझ्या छातीत बाणासारखं लागलं. मी माझ्या रागावर काबू ठेवला. मी वाकून तिचे शूज पॉलिश केले आणि मनात स्वतःशीच सांगितलं की फक्त 1 तास आणखी रिया, त्यानंतर तुला तुझी खरी लायकी आठवेल. हे शूज माझ्या हाताने शेवटचं पॉलिश होत आहेत. सफाई आणि पॉलिशचं काम संपल्यावर मी हॉलची सफाई सुरू केली. आत्यांनी मला एक खोटी स्मित हास्य देऊन सांगितलं की अमन, तू नेहमी आमच्यासाठी फार उपयुक्त आहेस. वरचा देव तुला छोटी मोठी प्रगती देईल. त्यांचे हे उपकाराचे शब्द मला आणखी वेदना देत होते. मी सफाई संपवली आणि आत्यांकडून परवानगी मागू लागलो की आत्या, मी सफाई केली आहे, आता मी जाऊ शकतो का? आत्यांनी वेळ पाहिला आणि मला ओरडत सांगितलं की नाही, आता इथे उभं राहू नको, बाहेर जा आणि गेटपासूनही दूर राहा. मला नाही इच्छित की आयुक्त साहेब तुला या अवस्थेत पाहतील आणि आमची नाक कापली जाईल. लगेच नोकरांच्या खोलीत जाऊन लप. त्यांचा हा आदेश माझ्यासाठी विजयाचा शेवटचा इशारा होता. मी डोकं खाली करून हो आत्या सांगितलं आणि त्यांच्या समोरून निघून गेलो. हा शेवटचा वेळ होता जेव्हा मी नोकराच्या परिस्थितीने त्यांच्यासमोर डोकं खाली केलं. मी माझ्या जुन्या खोलीत गेलो. माझ्याकडे तिथे साधा वेळ होता. मी माझ्या गार्ड्सला, कमांडरला गुप्त कोड शब्दात शेवटचं सांगितलं की खोलीतील एका कपाटात जे कपडे लटकले होते ते माझ्या नोकरांचे कपडे नव्हते, तर माझ्या सहाय्यक आयुक्ताची वर्दी होती. मी माझी जुनी फाटलेली शर्ट काढली आणि भव्य वर्दी घातली. आरशासमोर उभं राहून मी स्वतःला पाहिलं. हा तोच अमन होता, पण आता तो शक्तिशाली होता. मी माझ्या वडिलांच्या फोटोला पाहिलं आणि मनात त्यांच्याकडून माफी मागितली की त्यांचा मुलगा सोडासाठी हे नाटक करतो आहे. मी तयार झालो. माझा प्रोटोकॉल माझी वाट पाहत होता. मी माझ्या वर्दीत खोलीतून बाहेर पडलो आणि घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर निघालो. मी गेटपासून काही अंतरावर गार्ड्स आणि प्रोटोकॉलच्या गाड्या तयार उभ्या होत्या. मी काळ्या रंगाच्या गाडीत बसलो आणि कमांडरला पुढे जाण्याचा इशारा केला. मी माझ्या गार्ड्स आणि पूर्ण प्रोटोकॉलसह त्याच रस्त्यावर आलो जिथे माझ्या वडिलांना अपमानाचा सामना करावा लागला होता. गेटवर पोहोचून मी गाडी थांबवली आणि शेवटचा आदेश दिला की माझी एंट्री अशी असेल. घरातील प्रत्येक माणसांचे श्वास थांबतील. रस्त्यावर सायरन आणि सरकारी गाड्यांच्या हॉर्नची गूंज आत्यांच्या घरात खळबळ माजवेल. आत्या, काका आणि रिया जे आधीच ड्रॉइंग रूममध्ये सहाय्यक आयुक्ताच्या स्वागतासाठी उत्सुक बसले होते, त्यांच्या हृदयाच्या धडकना वेगवान झाल्या. मी बाहेरून ऐकलं की आत्या रियाला सांगत होत्या की शांत राहा आणि आपली छाप सोड. आज आपलं नशीब उघडणार आहे. रियाने आपल्या हातात फुलांचा मोठा बुके धरला होता. चेहऱ्यावर अभिमान आणि विजयाचे भाव होते. गेटमधून सर्वप्रथम माझे गार्ड्स आणि सुरक्षा टीमने आत प्रवेश केला, ज्यांनी खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात आपली जागा घेतली. त्यांचा व्यावसायिक अंदाज पाहून आत्यांना वाटलं की त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि मग मी आयुक्त अमनने पूर्ण शानो शौकत आणि अभिमानासह ड्रॉइंग रूममध्ये पाऊल टाकलं. वेळ जणू थांबलाच. तिथे उपस्थित पूर्ण शांतता माझ्या वडिलांचा अपमान आणि भावाच्या निराशेचं उत्तर होते. रियाच्या हातातील फुलं खाली पडली, जणू कोणी तिच्या हातातून जीवच काढला. आत्यांच्या आणि काकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती दिसत होती. त्यांच्या समोर तोच माणूस उभा होता ज्याला त्यांनी काही तासांपूर्वी ओरडून घराबाहेर काढलं होतं आणि ज्याच्या हाताने रियाने आपले शूज पॉलिश करवले होते. हे काय नाटक आहे? आत्यांनी हकलत विचारलं. त्यांच्या साडीचा महागडा पदर जमिनीला स्पर्श करत होता. काकांची बोलतीच बंद झाली. मी खुर्चीत बसून एक खोल श्वास घेतला आणि मग त्यांच्याकडे पाहिलं.
माझ्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर समाधान आणि विजय याचं स्मित हास्य होतं. हे नाटक नाही आत्या, तर ही एक वास्तविकता आहे. माझा आवाज एवढ्या समाधानाने भरलेला होता की खोलीतील घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. मी सांगितलं, मी तोच सहाय्यक आयुक्त अमन आहे, ज्याचं नातं तुम्ही मोठ्या आनंदाने स्वीकारलं होतं. मी हळूच रियाकडे पाहिलं, जी निर्जीव झाली होती. मी सांगितलं, रिया, काही तासांपूर्वी तू मला आपला नोकर समजलं होतंस. आज मी तुझ्या स्वप्नांचा मालक बनून तुझ्या समोर बसलो आहे. मी त्यांच्यासमोर माझ्या वडिलांच्या अपमानाची पूर्ण कथा आणि माझ्या भावाच्या मृत्यूच्या प्रयत्नाची आणि आत्यांच्या वतीने लावलेल्या चोरीच्या खोट्या आरोपाची एक एक गोष्ट सांगितली. मी सांगितलं की तुम्ही माझ्या वडिलांना सांगितलं होतं की त्यांच्या मुलाची लायकी नाही की तो तुमच्या मुलीला पाहू शकेल. मी आज तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की माझ्या वडिलांचा मुलगा फक्त लायकीच ठेवत नाही, तर तुमच्या मुलीसाठी सर्वात मोठं आणि परिपूर्ण नातंही त्याचंच आहे. मी माझ्या खुर्चीतून उठून त्यांना पाहत सांगितलं की मी हे लग्नाचं नातं घेऊन आलो नाही. माझं ध्येय फक्त तुम्हा सर्वांना सांगणं होतं की तुम्ही ज्या गरीब, अनाथ आणि असहाय्य मुलाला नोकर समजून बेइज्जत केलं होतं, तो आपल्या मेहनतीने, शिक्षणाने आणि वरच्या देवाच्या मदतीने आयुक्त झाला आहे. मी कोणता द्वेष किंवा सूडाचा भाग बनून आयुष्य जगू इच्छित नाही. तुमच्या मुलीचा अभिमान तुटला आहे आणि माझ्या कुटुंबाच्या अपमानाचा सूड पूर्ण झाला. मी माझं सरकारी कार्ड टेबलवर ठेवलं, जे माझी खरी ओळख होतं. मी सांगितलं की मला तुमच्या कुटुंबाशी काही नातं ठेवायचं नाही. मी फक्त तुम्हाला तुमची खरी ओळख आणि खरी लायकी दाखवण्यासाठी आलो होतो. मी माझ्या लायकीसमोर तुमची लायकी आता काहीही नाही, कारण तुमच्यासाठी तर सर्वात जास्त लायकी महत्त्वाची आहे. इतकं म्हणून मी दरवाजाकडे पाऊल टाकलं. आत्या आणि रिया विनवणी करू इच्छित होत्या, पण मी त्यांच्याकडे पाहिल्याशिवाय माझ्या गार्ड्सना दरवाजा उघडण्याचा इशारा केला. मी अभिमानाच्या अंदाजात चालत बाहेर निघालो आणि माझा पूर्ण प्रोटोकॉल घेऊन तिथून निघून गेलो. आत्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या अपमान आणि पश्चातापासह सोडून आलो. हे माझ्या वडील आणि भावाच्या आत्म्याला मनापासून शांतता देणारं होतं. पूर्ण प्रोटोकॉलसह त्या घरातून निघाल्यानंतर जी शांतता आणि निराशा मागे राहिली होती, तिचा अनुभव माझ्या कार्यालयात पोचल्यावरही माझ्यासोबत होता. माझ्या जाण्यानंतर लगेच आत्यांची आणि रियाची अवस्था धक्क्यातून असह्य झाली होती. आत्या तर बेशुद्ध झाल्या होत्या आणि त्यांची अवस्था अशी झाली की त्या जमिनीवर पडल्या होत्या आणि रिया अतिशय रागात होती. काकांनी कसं बसं दोघींना सांभाळलं. त्यांनी मला लगेच फोन करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचे सर्व नंबर्स ब्लॉक केले होते. आत्या फक्त आपल्या पैशांवर, संपत्तीवर आणि थोड्याफार असलेल्या प्रतिष्ठेवर चिंता करत होत्या, कारण आयुक्ताच्या येण्याची आणि मग माझ्या जाण्याची बातमी पूर्ण वस्तीत कशी पसरली होती आणि आता लोक त्यांच्यावर नकारात्मक टिप्पण्या करत होते. मी माझ्या कार्यालयात सर्वप्रथम माझ्या वडिलांच्या नावाने एक NGO फंड सुरू केला, जेणेकरून माझ्या गरिबीचा अपमान करणाऱ्यांना कळेल की गरिबाचाही जगण्याचा हक्क आहे. त्यानंतर मी सर्वात महत्त्वाच्या मिशनवर काम सुरू केलं, माझ्या मोठ्या भावाचा शोध. मी माझी सरकारी ओळख आणि वैयक्तिक संबंधांचा वापर केला. मी वेगवेगळ्या शहरातील पोलीस स्टेशन आणि आश्रमांना माझ्या भावाच्या बेपत्ता होण्याच्या जुन्या अहवालाची पुन्हा तपासणीचा आदेश दिला. माझा जुना मित्र समीरही या कामात माझी मदत करत होता, कारण तो महेशला सर्वात जवळून ओळखत होता. शोध पूर्ण 1 आठवडा चालू राहिला, ज्याच्या दरम्यान एक तास माझ्यासाठी भारी होता. मी आत्यांच्या वतीने येणाऱ्या विनवणीचे सर्व फोन कॉल्स दुर्लक्षित केले. आता ते माझ्या शक्तीसमोर असहाय्य आणि लाचार झाले होते. ते आता मला आपल्या फायद्यासाठी वापरू इच्छित होते, यासाठी की जर मी रियाशी लग्नाचा दिखावा केला तर नम्रताचं लग्न तुटण्यापासून वाचेल. त्यांनी सांगितलं होतं की तुझं काय जातं अमन, किंवा आमची नाक तरी वाचेल. आत्यांचं हे बोलणं ऐकून मला पुन्हा राग आला आणि मी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडण्याचा निर्णय घेतला. 8व्या दिवशी समीरने मला गुप्त बातमी दिली की महेश भाऊ एका छोट्या आणि दूरच्या गावात आहे, जिथे एका सरकारी शाळेत तो मुलांना शिकवतो आणि नोकरीही करतो. तो फार बदलला आहे आणि आपल्या जुन्या आयुष्याची कटुता विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. ही बातमी ऐकून माझं मन समाधानाने भरलं. मी लगेच एक गुप्त गाडी आणि काही सुरक्षा गार्ड्स तिथे पाठवले.
महेशला या साध्या गावातून परत आणण्यात 1 दिवस लागला. जेव्हा तो माझ्या कार्यालयात माझ्यासमोर उभा होता तेव्हा त्याने मला सहाय्यक आयुक्ताच्या वर्दीत पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रथम आश्चर्य आणि मग भीती आली आणि मग एक विचित्र अनुभव आला. त्याने मला मिठी मारली आणि आम्ही दोघे शांतपणे एकमेकांच्या आयुष्याच्या सर्व दुःखांना अनुभवत राहिलो. मी त्याला आमच्या वडिलांच्या बलिदानाची, आत्यांच्या अत्याचाराची आणि सुडाच्या पूर्ण नाटकाचा तपशील सांगितला. महेशने एक खोल श्वास घेतला आणि सांगितलं की अमन, तू आम्हाला आमची जागा परत दिलीस. त्यांचा अभिमान आता मातीमध्ये मिसळला आहे. माझं ध्येय पूर्ण झालं. महेशने मला माफी आणि शांततेकडे जाण्याचा सल्ला दिला आणि सांगितलं की मला आता साधं आयुष्य जगायचं आहे. मी माझ्या भावाचं बोलणं मांडलं आणि येथेच माझ्या सुडाच्या प्रवासाचा शेवट झाला आणि शांती आणि प्रगतीचा नवा प्रवास सुरू झाला. मी निर्णय घेतला की मी महेशला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवी, जेणेकरून तो आपले सर्व दुःख आणि जुने आयुष्य विसरून नवं आयुष्य सुरू करेल. माझ्या सुडाचं मिशन पूर्ण झालं होतं आणि आता माझं आयुष्य नव्या मार्गावर आलं होतं. सर्वप्रथम मी माझ्या मोठ्या भावाला महेशला पुन्हा विश्वास दिला की त्याने आपलं शिक्षण पुढे नेलं पाहिजे, ज्यावर मी त्याला लंडन पाठवण्याची व्यवस्था केली. पण याआधीच मी माझ्या भावाच्या इच्छेनुसार आणि माझ्या परिस्थितीनुसार त्यांचं लग्न एका फार शिकलेल्या कुटुंबातील मुलीशी केलं, जिचं सौंदर्य अप्रतिम होतं. महेश भावाच्या लग्नात आमच्या कुटुंबाचा मान पूर्णपणे वाचवला आणि अशा प्रकारे माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. दुसऱ्या बाजूला आत्यांच्या घरात परिस्थिती वाईट झाली होती. माझ्या लग्नाच्या नकारानंतर जो अपमान आणि तिरस्कार आत्यांना मिळाला होता त्याने त्यांना तोडून टाकलं होतं. जेव्हा ही बातमी बाहेर पसरली तेव्हा नम्रताचं लग्नही तुटलं आणि त्यांचे सर्व सामाजिक संबंध संपले. काका जे नेहमी आत्यांच्या होकारात होकार देत असत, ते आता मानसिक दबाव आणि आर्थिक नुकसान सहन करत होते, कारण मी त्यांच्या काही बेकायदेशीर कामांवर पडदा टाकणं थांबवलं होतं, ज्यामुळे काका लकव्यासारख्या आजाराचे शिकार झाले. त्यांचा उजवा हात आणि पाय पूर्णपणे खराब झाला होता आणि आता ते बिछाण्यापर्यंत मर्यादित होते. रियाचा अभिमानही पूर्णपणे तुटला होता. तिने आपलं श्रीमंत आयुष्य सोडून एका साध्या सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली, जेणेकरून ती घराच्या खर्चात मदत करेल. ती आता साधे कपडे घालते आणि तिच्या वागण्यात नरमी आणि जवळीक आली होती. एकदा माझा ड्रायव्हर मला सांगू लागला की त्याने रियाला एका ठेल्यावाल्याशी साध्या शब्दात बोलताना पाहिलं, जे आधी अशक्य होतं. ही बातमी ऐकून माझ्या मनात तिच्यासाठी असामान्य शांततेचा अनुभव झाला. तिने आपल्या चुकीची किंमत द्यायला सुरुवात केली होती. काही मी रियाशी लग्न करायला हवं होतं, कारण गेल्या रात्री आत्यांचा फोन आला तेव्हा मी एका क्षणासाठी थक्क झालो. त्यांच्या आवाजात आता तो कडकपणा आणि अभिमान नव्हता, तर एक तुटलेल्या आईची निराशा होती. त्यांनी फोनवर रडत सांगितलं की अमन बेटा, मला माफ कर. मला माझ्या सर्व चुकींवर फार लाज वाटते आणि पश्चाताप करत आहे बेटा. तुझ्या जाण्यानंतर आमचं सर्व काही संपलं. तुझे काका बिछाण्यावर आहेत आणि नम्रता आपल्या खोलीत बंद राहते. रिया घर चालवते. मला आता अनुभव येतो की मी तुझ्या वडिलांवर आणि तुझ्यावर किती अत्याचार केले, ज्याची शिक्षा देवाने आम्हाला या रूपात दिली. बेटा, देवाच्या नावाने मला माफ कर आणि या बेइज्जतीतून बाहेर काढ. जर तू रियाशी लग्न केलास तर लोक आम्हाला जगू देतील. आता आम्हाला तुझी संपत्ती नाही, तुझ्या साथीची गरज आहे. मी अजून रियाशी लग्न केलं नाही. अजून त्यांना काही वेळ दिला आहे की मी विचार करून सांगेन. मित्रांनो, आता तुम्हीच मला सांगा की मी रियाशी लग्न करावं का नाही. कारण एका काळी जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत माझ्या भावाचं नातं घेऊन त्यांच्या घरात गेलो होतो, तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला होता, ज्याच्या धक्क्यात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि माझ्या भावानेही आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मी माझ्या वडिलांना तर गमावले आहेच. जर भावालाही गमावले असते तर कदाचित माझ्यासाठी काही नातं नसतं. आणि दुसऱ्या बाजूला आत्या आणि त्यांचं कुटुंब फार लाजिरवाणं आहे. मी अजून लग्न केलं नाही, पण अजून विचार करत आहे की मी काय करावं. तुम्ही मला सांगा, मी काय करू. रियाशी लग्न करू का, की पुन्हा नकार देऊन त्यांच्यापासून माझ्या सुडाला प्रोत्साहन देऊ. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, मी काय करावे.
तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.